नमस्कार. एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष ह्या प्रकरणातील बोर्ड परीक्षेला आलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ज्यामध्ये पहा, सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाच्या लोकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता आणि त्याचं योग्य उत्तर आहे चितूर सिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, आझाद हिंद सेनेची स्थापना टिंबटिंब यांनी केली आणि त्याचं योग्य उत्तर आहे रास बिहारी बोस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बिहारमधील ब्रिटिश मळे मालक शेतकऱ्यांवर टिंबटिंब लागवडीची सक्ती करीत होते आणि योग्य उत्तर आहे निळीच्या लागवडीची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ज्यामध्ये सूर्यसेन बंगाल, विनायक दामोदर सावरकर गुजरात, रामसिंह कुका पंजाब, श्यामजी कृष्ण वर्मा लंडन. तर ह्यामध्ये क्रांतिकारक आणि त्यांची जन्मठिकाणी सांगितलेली आहेत. तर ह्यामध्ये चुकीची जोडी आहे पहा, विनायक दामोदर सावरकर गुजरात आणि बरोबर जोडी आहे विनायक दामोदर सावरकर महाराष्ट्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊस, अरविंद घोष अनुशीलन समिती, लाला हरदयाळ गदर, स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आणि ह्यामध्ये पहा, चुकीची जोडी आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. मग योग्य जोडी काय आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत. पुढचा प्रश्न आहे पहा, ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना यासंबंधीची नावे लिहा. ज्यामध्ये इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना करणारे, तर योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न दुसरा, उपप्रश्न ब, योग्य कारण निवडून विधाने पुन्हा लिहा. ज्यामध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण त्याने संस्थानिकांचा दत्तक वारस हक्क नामंजूर केला आणि हे कारण देऊन संस्थानिकांची संस्थानं खालसा केली, त्यामुळे संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला कारण जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, नकाशाचे निरीक्षण करून उत्तर लिहा. ज्यामध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा यावरचा नकाशा आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावातील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती. तर ह्यामध्ये पहा महाराष्ट्र, आणि ह्यामध्ये ठिकाणं लिहित असताना आपण लिहू शकतो औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, नरगुंद आणि नागपूर ही ठिकाणे आपण त्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, भारताच्या वायव्येकडील भागात आत्ताच्या वर्तमान सीमांच्या बाहेरील पाकिस्तानमधील उठावाचे ठिकाणे लिहा. तर वायव्य भारत म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं हा भारत आहे आणि आत्ता जो भारताचा वायव्येकडील सीमा भाग आहे त्या बाहेरची ठिकाणे म्हणता पेशावर, लाहोर, शिकारपूर आणि कराची ही ठिकाणे आपणाला लिहिता येतील. त्यानंतर 1857चा उठाव प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात एकवटलेला दिसतो. तर आपण जर पाहिलं तर भारताच्या उत्तर भागामध्ये हा उठाव एकवटलेला दिसतो, त्यामुळं आपण लिहू शकतो 1857चा उठाव प्रामुख्याने उत्तर भारतात एकवटलेला दिसतो. त्यानंतर उत्तर भारतातील उठावाची प्रमुख 4 ठिकाणे लिहा. ज्यामध्ये आपण लिहू शकतो पहा, प्रमुख 4 ठिकाणे लिहित असताना अयोध्या, त्यानंतर लखनौ, कानपूर, झाशी आणि बनारस ही वेगवेगळी ठिकाणं आपण त्यामध्ये लिहू शकतो.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, आत्ताच्या बांगलादेशातील उठावाची ठिकाणे कोणती? तर बांगलादेश म्हटलं तर आपल्या लक्षात येतं की ढाका आणि चितगाव ही ठिकाणे आपण लिहू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव काय? अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव लिहित असताना आपण इथं पाहू शकतो लक्षद्वीप हे भारतीय बेट आहे आणि ते अरबी समुद्रामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, सदरील नकाशा कोणत्या विषयावर संबंधित आहे? तर हा जो नकाशा आहे तो 1857चा स्वातंत्र्य लढ्या या विषयावर हा नकाशा दिलेला आहे, त्यामुळे आपण तो लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे? तर भारताच्या पूर्वेकडे आपण पाहू शकतो बंगालचा उपसागर हा आहे. ठीक आहे. आणि 1857च्या उठावातील पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा, ज्यामध्ये आपण बराकपूर हे नाव लिहू शकतो. श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर आपण जर पाहिलं तर श्रीलंका हे भारताच्या दक्षिण दिशेला आहे. त्याचबरोबर भारताचे अरबी समुद्रातील असलेले बेट म्हटलं तर लक्षद्वीप. तर अशा पद्धतीनं आपण नकाशावर प्रश्न पाहू शकतो आणि उत्तरे नकाशात शोधून लिहू शकतो. प्रश्न तिसरा, उपप्रश्न ब, संकल्पना चित्रे पूर्ण करा, ज्यामध्ये 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेतृत्व केले. त्यामध्ये पहा, आपल्याला कुंवर सिंह आणि बेगम हजरत महल ही नावं दिलेली आहेत. त्यामध्ये सोपी सोपी नावं आपण जर पाहिली तर नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, बख्त खान आणि तात्या टोपे ही नावं आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे पहा, सातारच्या प्रति सरकारने केलेली जनहिताची कामे, ज्यामध्ये कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निकाल देणे आणि त्याचबरोबर गुन्हेगारांना शिक्षा देणे, ही सर्व कामे सातारचे प्रति सरकार करत असत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील क्रांतिकारक आणि त्यांच्याशी संबंधित घटना, ज्यामध्ये पहा, भगतसिंग यांनी सुरू केलेली संघटना, ज्यामध्ये हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे आपण पाहू शकतो. त्यानंतर गदर ही संघटना सुरू केलेले लाला हरदयाळ. त्यानंतर अरविंद घोष यांनी सुरू केलेली संघटना अनुशीलन समिती आणि अभिनव भारत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुरू केलेली संघटना आहे, त्यामुळे ही उत्तरं आपण लिहू शकतो. पहा, प्रश्न चौथा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील समाजवादी नेते, ज्यामध्ये मग जयप्रकाश नारायण, S.M. जोशी, राम मनोहर लोहिया आणि अच्युतराव पटवर्धन यांची नावं आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण प्रकरण 6वे मधील वस्तुनिष्ठ प्रश्नांची माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 7वे ह्यामधील वस्तुनिष्ठ प्रश्नांची माहिती घेणार आहोत. त्यामुळे एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनेलला आपण नक्की भेट द्या. त्याचबरोबर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.